कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। काही दिवसांपूर्वी कर्जत शहरामध्ये असणाऱ्या राज सिनेप्लेक्स थिएटरवर कर्जत नगरपालिकेनं जप्तीची कारवाई केली। थिएटर मालकानं कराची मोठी रक्कम थकवली अशी नोटीस लावत राज सिनेप्लेक्स थिएटरला सील करण्यात आलं। त्यानंतर कर्जतमधले ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी आवाज उठवत नगरपालिकेची ही कारवाई सक्तीची असल्याचा आवाज उठवला। राज सिनेप्लेक्स थिएटरवर कर्जत नगरपालिकेने ही केलेली कारवाई सध्या नगरपालिकेत सत्ताधारी असणाऱ्या पक्षांच्या सांगण्यावरून करण्यात आलेली आहे। धुरंधर हा चित्रपट देशातील नीच आतंकवादी कृत्य करणाऱ्यांविरोधात असल्यानं लोकांपर्यंत तो पोहोचू नये असा सुद्धा सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न असल्याचे आरोप ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी केले होते। काही वेळातच प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेले मेसेज आणि बातम्या यांनी सर्वांचंच लक्ष वेधलं। नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कर सेटलमेंट करण्याच्या बदल्यात लाच मागितली असे सुद्धा आरोप थिएटरच्या मालकांनी केले। त्यामुळे एक गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करत आणि जिल्हाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलून संपूर्ण परिस्थिती चर्चेमधून समोर मांडली आणि अखेर कर्जतमधलं राज सिनेप्लेक्स थिएटर कर्जत नगरपालिकेनं सील तोडून उघडलं। देशातील अंडरकव्हर एजंट पाकिस्तानामध्ये जाऊन अतिरेक्यांचा कसा खात्मा करतात असा स्टोरी असणारा धुरंधर चित्रपट कर्जत नगरपालिकेनं कर्जतमध्ये बंद पाडला अशी चर्चा होत होती। राज सिनेप्लेक्स थिएटर पुन्हा एकदा खुलं करण्यामागे ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी शासन स्तरावर जोरदार पाठपुरावा केला। त्यामुळे ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी हे भ्रष्टाचारी आणि लाचखोरीच्या जाळ्यात अडकलेल्या प्रशासनाला चॅलेंज करणारे धुरंधर ठरलेले आहेत। कर्जत नगर परिषदेने कर्जतमधील राज सिनेफ्लेक्स या थिएटरवरती जप्तीची कारवाई करून नागरिकांना धुरंधर 2 या चित्रपटापासून वंचित ठेवलेले आहे। याच्यावर कारवाई करण्याआधी नगरपालिकेने जी लीगल प्रोसेस फॉलो केली होती का हा प्रश्न आहे। त्याच्यानंतर हा चित्रपट येण्याच्या आधीच ही कारवाई का करण्यात आली हा मूलभूत प्रश्न इथे उपस्थित होतो। या थिएटर मालकांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांवरती 10 लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप केलेला आहे। उबाठा आणि राष्ट्रवादीचं जे राज्यातलं धोरण आहे ते या चित्रपटाच्या बाबतीमध्ये कर्जतमध्ये राबवलं जात आहे। त्यामुळे करमणूक कर देणाऱ्या नागरिकांना या चित्रपटापासून वंचित ठेवण्यात येत आहे। हा व्यक्ती थिएटरचा जो मालक आहे तो याच्या संदर्भामध्ये पोस्ट डेटेड चेक द्यायला तयार होता। हे पोस्ट डेटेड चेक ॲक्सेप्ट न करता 10 लाखाची मागणी केली असा त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना या चित्रपटापासून वंचित ठेवण्यासाठी करण्यात आलं का असा आमचा मूलभूत प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे कर्जत नगर परिषदेचे हे जे कर्मचारी आहेत लाच मागणारे कर्मचारी यांचं मालमत्ता दायित्व तपासावं असे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी आम्ही इथे याद्वारे मागणी करून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उबाठा गट यांचा आम्ही निषेध करतो आहोत। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।